आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. छोटे मालक, मी काय म्हणते, मला ती बाईक चालवायला शिकवा ना. बाईक आत्ता? हा. अक्षरा, तू मुद्दाम विषय बदलते आहेस ना? हो, अहो मी मुद्दाम का बदलू? माझी इच्छा झाली बाईक शिकायची म्हणून म्हणतेय ना. मग तू आत्ताच का बोललीस? कारण आता बाईक दिसतीये मला, आठवलं म्हणून बोलले. परत मी विसरून जाते ना. शिकवा ना, चला ना. हे बघ, आता मला काय बी सांगू नकोस. आधीच मला रोज कलर तापलेला आहे. ठीक आहे, जाऊ दे. आता ना मी तुम्हाला काही सांगणारच नाहीये. किती हाऊस म्हणून तुम्हाला सांगितलं, पण तुम्हाला माझं काही कौतुकच नाहीये. इतकी छोटी गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करू शकत नाही. मी उगाच लग्नाला हो म्हटले. लग्न काय ठरलं इतके बदलला तुम्ही. आधी माझ्या तोंडून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश किती धडपडायचा. पाणीपुरीची गाडी पर इथे आणून लावली. बस 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 बस. मी आणखी बदलायच्या आधी आपण जाऊया. हा, चालेल. शिकवतो मी गाडी तुला. आलोच चावी घेऊन. वहिनी साहेब, आज समध्यासनीच बोलवलं ते? वय तसंच काही महत्वाचं बोलायचंय म्हणून समध्यासनी बोलावले. आम्ही एक निर्णय घेतलाय. निर्णय? भाऊजी, सुंदरचं लगीन मोठ्या थाटामाटात व्हावं असं आमासनी वाटतं. तसंच अश्विनचे आईबाप म्हणून त्याच्या लग्नाविषयी तुमची पण काही हौसमौज असणारच. प्रत्येक आईबाबानं आपल्या लेकाच्या लग्नाविषयी काही ना काही स्वप्न पाहिलेली असतात. वहिना वहिनी, मॅन दुर्गानं बी अश्विनच्या लग्नाची लई स्वप्न रंगवली होती बघा. पण अश्विनच्या मनाचा विचार करून त्याला समजून गेला आम्ही कुठेतरी कमी पडलो. हे जर अगोदरच समज मनापासून स्वीकारलं असतं तर आमची बी स्वप्न पूर्ण झालीच असती की. हा, पण ती अपूर्ण राहिली म्हणून मी अश्विनला दोष देणार नाहीये. आमच्या चकल्यानं माती खाल्ली. असं जे झालं ते त्या त्या परिस्थितीत झालं. पण आमासनी आता असं वाटतंय की ही चूक आपण सुधारूया. तुमचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करूया. म्हणजे सुंदर आणि अक्षराच्या लग्नात त्यांच्या सोबत शरू आणि अश्विनचं बी लगीन पुण्यांदा लावून द्यावं असं मी ठरवलंय. वहिनी, तुम्ही म्हणजे आता आम्ही काय तुमच्या शब्दावर आहोत वय. ठीक आहे, तुम्ही ठरवाल तसं आमसनी मान्य आहे. यांचं काय जाते तोंड वर करून वय म्हणाय. जरा तरी पुढचा विचार करायचा. पण नाही, अश्विननं पळून जाऊन केलेलं लगीन नंतर नाकारता आलं असतं. पण आता त्या समोर लगीन झालं तर आपलंच नाक कापलं जाईल लक्षातच येत नाही यांच्या. शरू, आता डोळ्यातलं पाणी नाही काढायचं. या घरात आलेल्या सुनांना आम्ही सुना म्हणून नाही, लेकी म्हणून सांभाळतो. आता कसली बी काळजी करू नको. शांत राहा.
यो अश्विन काय समजतो सौताला? याला उर्वशी काय चीज आहे ना अजून ठावं नाही. काय आहे? अगं उर्वशी, तू नको ना लक्ष देऊ. हा, तू कशाला उगाच इतर लोकांकडे लक्ष देतेस? त्यांना लक्ष देऊन त्यांची किंमत आपण वाढवून द्यायची नसते. कळते का तुला? हा, हे उर्वशी उर्वशी, तुला सांगतो, चोरी करायला गेलेला चोर असतो का नाही, तेव्हा आपल्या सावलीला बी भीत असतोय बघ. हा, आणि कसं आहे, आपण बी त्याच जमातीतले आहोत. हा, अगं म्हणून तर आपल्याला चोरीच्या सगळ्या वाटा चांगल्या माहित आहेत. हा, आता फक्त ना काय करायचं, ह्यो अश्विन ह्याच्या मनात कुठल्या गोष्टीची कसली भीती दडलेली आहे याचा शोध घ्यायचा आणि त्याचा फायदा करून घ्यायचा. ती जमाय पाहिजे ना हो. जमणार, 100% जमणार, आणि तुलाच जमणार. उर्वशी, तुझा मेंदू काय साधा सुद्धा नाही. या अश्विन सारख्या 10 जणांना पुरून उरशील तू. हा, अगो, तुझा मेंदू सुपर फास्ट एक्सप्रेस महालक्ष्मीपेक्षा फास्ट आहे. त्यामुळं तुझ्या डोसक्यात एक तरी जबरी प्लॅन नक्कीच येणार, आणि त्या अश्विनचं पितं तू सगळ्यांसमोर उघडं करणार. हा, आणि कसं आहे उर्वशी, सुरुवातीचा एक डाव हारलीस म्हणून तो काय आभाळा एवढा मोठा झाला असं होत नसतंय कधी. हरला तर तुम्ही बी होतातच की हो. भिकाऱ्याने दिली दिडकी आणि भांग पाडते बोडकी. मी असे 1000 प्लॅन करेन हे मला बी ठावा आहे. पर यो दीड दमडीचा, याला सावताची ओळख नाही, तो माझं अस्तित्व मिटवण्याची भाषा करतोय. कोण समजतो स्वतःला? जहागीरदाराचा बेटा. अहो, अगं म्हणजे त्यो सावताला जहागीरदाराचा बेटा म्हणजे नवाब बिवाब समजत असेल ग, पण त्यो समजतोय तसंच होईल असं काय आहे का? आपल्याशी पंगा घेणं किती महागात पडणार आहे ह्याची जाणीव नाही त्याला. आणि रात्र राहिला प्रश्न तुझ्यापर्यंत पोहोचायचा, तर त्याच्या आधी उर्वशी त्याला मला वळडावं लागेल, माझ्याशी भिडावं लागेल, आणि लय शानपणा केला ना, त्याची अशी उचल बांगडी करून त्याला गायब करीन ना, त्याच्या बापाला बी त्याचा पत्ता लागायचा नाही.